नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धर्मराज करपे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा उमापूर, तालुका गेवराई, जिल्हा बीड या ठिकाणी अध्यापनाचं काम करतो. आज मी तुमचं या पाठामध्ये, गणिताच्या पाठामध्ये मनापासून स्वागत करतो. मला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गणित हा विषय फार आवडतो. गणितामध्ये अनेक विविध क्लुप्त्या असतात, उदाहरणं असतात. ते सोडवताना आपण त्याचा आनंद घेत गणित सोडवत असतो. आज सुद्धा आपण एक नवा घटक घेऊन या गणिताचा आनंद घेणार आहोत आणि त्या घटकाचं नाव आहे दशांश अपूर्णांक. मित्रांनो, मागच्या वर्षी 5वीला तुम्ही हा घटक शिकला आहात. मागच्या वर्षी तुम्ही दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी हा घटक शिकलेला आहात. आता या वर्षी इयत्ता 6वी मध्ये या घटकावरील काही कृती आज आपण शिकणार आहोत. मग त्यामध्ये प्रामुख्याने संख्या रेषेवर दशांश अपूर्णांक कसा दाखवायचा ते आपण आज शिकणार आहोत. त्याचबरोबर व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकात कसं करायचं ते सुद्धा आज आपण शिकणार आहोत. आणि दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकामध्ये कसं करायचं हे सुद्धा आपण आज शिकणार आहोत. म्हणजे आज आपण हे 3 घटक प्रामुख्याने शिकणार आहोत आणि मला खात्री आहे नेहमीप्रमाणे आज सुद्धा तुम्ही याचा आनंद घेताल आणि मला असं वाटतं की आपण निश्चितपणे याचा आनंद घेऊ. चला तर मग आता आपण सुरुवात करूयात या घटकाच्या अध्ययनाला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिला घटक जो आज शिकणार आहोत तो आहे संख्या रेषेवर दशांश अपूर्णांक कसा दाखवायचा. आता संख्या रेषा म्हणजे काय यावर मला कोण सांगतं सांगा बघू. करा प्रयत्न. संख्या रेषा कशाला म्हणायचं? अगदी बरोबर, संख्या रेषा त्याला म्हणायचं की ज्या रेषेवर संख्यांची अशी एक रेषीय मांडणी केलेली असते अशा रेषेला आपण संख्या रेषा म्हणतो. आणि मग इथं पहा, 0 पासून ते 10 पर्यंत अशा अंकांची मांडणी या ठिकाणी संख्या रेषेवर केलेली आहे आणि प्रत्येक पूर्णांकाच्या मध्ये अशा छोट्या छोट्या 10 रेषा आहेत. आता यावरून आपण काय करू शकतो तर दशांश अपूर्णांक दाखवू शकतो. दशांश म्हणजे 10 भाग. इथं प्रत्येक अंकाचे पूर्णांकाचे 10 भाग आहेत आणि यावरून आपण संख्या रेषेवर दशांश अपूर्णांक दाखवू शकतो. अगदी सोपं आहे. आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला इथं प्रश्न विचारलाय बघा, 0.07 हा अपूर्णांक आपल्याला या संख्या रेषेवर दाखवायचा आहे. मग कसा ओळखायचा तर लक्ष द्या. आता बघा 0.07 याचा अर्थ असा की हा जो अपूर्णांक आहे हा 1 पेक्षा लहान आहे, कारण इथं पूर्णांक 0 आहे आणि म्हणून हा घेताना निश्चितपणे 1 पेक्षा लहान आहे. मग काय करायचं, 0 पासून 7 रेषा मोजायच्या. बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. या 7व्या रेषेवर आपल्याला 0.07 हा अपूर्णांक दाखवता येतो. आहे की नाही सोपं? तसंच आणखीन एक उदाहरण बघा, 6.05 हा एक दशांश अपूर्णांक आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचा आहे. तोही एकदम सोपा आहे. आता इथं बघा 6.05 याच्यामध्ये पूर्णांक कोणता आहे? अगदी बरोबर, पूर्णांक आहे 6 आणि पुढं 5 आहेत. अपूर्णांकामध्ये 5 आहेत. याचा अर्थ काय की हा जो अपूर्णांक आहे हा 7 पेक्षा लहान आहे आणि 6 पेक्षा मोठा आहे. मग संख्या रेषेवर दाखवायचा कसा तर पूर्णांक आहे 6. या 6 नंतर आपल्याला किती रेषा मोजाव्या लागतील? 5. अगदी बरोबर, आपल्याला 5 रेषा मोजाव्या लागतील. तर बघा 1 2 3 4 आणि ही 5. म्हणजे या पद्धतीने इथं आपण हा 6.05 हा दशांश अपूर्णांक दाखवू शकतो. आता मी तुम्हाला एक सांगतो करायला. कोण सांगतं बरं मला की यावर आपण 7.2 हा अपूर्णांक आपल्याला दाखवायचा आहे. काढा बरोबर आहे तुमच्या पटकन आणि पटकन मला करून दाखवा की हा कसा दाखवू शकतो आपण. अगदी बरोबर. बघा इथं काय करावं लागेल आपल्याला, 7 पूर्णांक आहेत त्यामुळं हा 7च्या नंतर आपल्याला घ्यावं लागेल नाही 8च्या आधी. तर 7च्या नंतर किती रेषा मोजाव्या लागतील बरं आपल्याला? किती रेषा मोजाव्या लागतील? 2. छान. बघा 7 नंतर 2 रेषा घेऊ आपण, 1 आणि 2. तर या ठिकाणी आपल्याला हा 7.2
हा दशांश अपूर्णांक या ठिकाणी आपल्याला मिळतो. आणि मग तुम्हाला कुठलीही संख्या दिली या दरम्यानची तर आपण हा दशांश अपूर्णांक अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सांगू शकतो. समजलं ना तुम्हाला? हुशार आहात तुम्ही. मला माहिती आहे की तुम्हाला कुठलाही आता एखादा दशांश अपूर्णांक दिला की तुम्ही संख्या रेषेवर अगदी अचूकपणे तो दाखवू शकता. आता हा झाला यातला पहिला भाग. आता आपण दुसरा भाग याचा पाहूयात. बघा, आपण आता संख्या रेषेवर दशांश अपूर्णांक कसा दाखवायचा हे शिकलो आणि तुम्ही अगदी सहजपणे ते केलंच. आता पुढचं जे आहे यावर आधारित जो पुढचा घटक आहे तो आहे व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे. आता या वर्षी आपल्याला 3 नियम शिकायचे आहेत याचे, पण त्याआधी आपण मागच्या वर्षी जे शिकलो त्याची थोडी उजळणी आपण करूया. बघा, मागच्या वर्षी आपण काही संकल्पना पाहिल्या. पाव, अर्धा, पाऊण याला अपूर्णांकात कसं लिहायचं हे आपण पाहिलं. मला सांगा, अर्धा म्हणजे अपूर्णांकात कसं लिहावं बरं? कोण सांगतं मला? हा, शाब्बास. अर्धा म्हणजे 1/2. खूप छान. बघा, हा एक व्यवहारी अपूर्णांक आहे 1/2. याचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये करायचं आहे. मग आता इथं काय करावं लागतं? हा, कोण सांगतं मला? याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं असेल तर आपण काय करतो? अगदी बरोबर, आपल्याला याचा छेद 10 करून घ्यावा लागेल. गेल्या वर्षी शिकलो ना आपण. मग याचा छेद 10 करायचा असेल तर मला सांगा, 2ला म्हणजे छेदाला आपल्याला कितीने गुणावं लागेल बरं? अगदी बरोबर, 5ने गुणावं लागेल. खूप छान. मग मला सांगा, छेदाला जर आपण 5ने गुणलं तर अंशाला सुद्धा कितीने गुणावं लागेल? 5नेच गुणावं लागेल. अगदी बरोबर. आणि मग आपण आता याचा गुणाकार करूया. बघा, 2×5 = 10. अगदी बरोबर. आणि 5×1 = 5. आता हा झाला 5/10 हा अपूर्णांक. हा झाला व्यवहारी, पण आता याला आपल्याला दशांशामध्ये करायचंय. तर आपण गेल्या वर्षी नियम पाहिला होता की जेवढे शून्य असतील त्याआधी दशांश देणे आणि आपल्याला मिळतो 0.05 हा दशांश अपूर्णांक. या पद्धतीने आपण अर्धा या संख्येचं दशांश अपूर्णांकातील रूपांतर गेल्या वर्षी अभ्यासलं होतं. आणखीन एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात. जसं आपण अर्धा 1/2 ला सांगतो तसं मला सांगा, पाव म्हणजे किती रे? बरोबर, पाव म्हणजे जर अपूर्णांकात व्यक्त करायचं असेल तर पाव म्हणजे 1/4. आता या 1/4चं आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचंय. काय करावं लागेल? अगदी बरोबर. आता 10 तरी तर होऊ शकत नाही. मला सांगा, 1/4, 4च्या पाढ्यामध्ये 10 आहेत का? 4च्या पाढ्यामध्ये 10 नाहीत. मग काय करावं लागेल आपल्याला? 10 ऐवजी 100 येथे घ्यावं लागतील. आणि मग 100 घ्यायचे असतील तर आपल्याला 4ने कितीने गुणावं लागेल? 25 ने. अगदी बरोबर. मग छेदाला आपल्याला 25 ने गुणावं लागेल. 4 × 25. छेदाला 25 ने गुणलं मग अंशाला सुद्धा आपल्याला 25 ने गुणावं लागेल. 1 × 25. या दोघांचा गुणाकार करूयात आपण. 25 × 100 आणि 25×1 = 25. आणि याचं रूपांतर 2 शून्य आहेत म्हणून याचं रूपांतर आपण 0.25 असं करू शकतो. तर हे झालं गेल्या वर्षी जे आपण शिकलो त्याची उजळणी. तर तुमच्या हे लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने आपण गेल्या वर्षी पाव असेल, अर्धा असेल, पाऊण असेल याचं रूपांतर दशांश अपूर्णांकात कसं करायचं हे आपण गेल्या वर्षी शिकलो होतो. आता या वर्षी मात्र थोडेसे वेगळ्या पद्धतीने आपण 3 नियम नव्याने शिकणार आहोत. तर तीन नियम आपण आता पुढच्या घटकामध्ये पाहूयात. बघा, यातला पहिला नियम बघा, तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर. जर अंशस्थानी छेदस्थानातील शून्यांपेक्षा जास्त अंक असतील तर उजवीकडून शून्यांच्या संख्येइतके अंक सोडून त्याआधी दशांश चिन्ह लिहावे लागते. बघा, यातलं पहिलं गणित मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा, पहिलं गणित हे या ठिकाणी दिलेलं आहे. कोण वाचतं ते गणित? हा, बरोबर. 723/10 बरोबर. आता बघा,
हा एक व्यवहारी अपूर्णांक आहे, याचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये करायचंय. नियम काय बघा, अंशस्थानी छेदस्थानातील शून्यापेक्षा जास्त अंक आहेत. मला सांगा छेदस्थानी किती शून्य आहेत? बरोबर आहे, छेदस्थानी फक्त एकच शून्य आहे. आणि वर अंक किती आहेत? तर वर अंक एकूण 3 आहेत. काय सांगितलंय? जास्त अंक आहेत. तर उजवीकडून शून्याच्या संख्येइतके अंक सोडून, म्हणजे आपण इथं लिहूयात आता 723. आता उजवीकडून किती अंक सोडायचे? तर जेवढे शून्य आहेत तेवढे अंक सोडायचे. आता इथे किती शून्य आहेत? हा, अगदी बरोबर, इथं एक शून्य आहे. मग एक शून्य असल्यामुळं आपल्याला उजवीकडून किती अंक सोडावं लागेल? एक अंक. छान. मग हा एक अंक सोडला तर या ठिकाणी आपल्याला काय द्यायचंय? दशांश चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी 723/10 या व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना आपल्याला काय किंमत मिळाली? तर 72.3. आहे की नाही सोपं? आणखीन एक गणित मी तुम्हाला समजावून सांगतो, म्हणजे पुढचं एक गणित तुम्हाला करता येईल. बघा, पुढचं एक गणित तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, ते आहे 51,250/100. आता बघा, पुन्हा नियम बघा, वरची संख्या जी आहे एकूण 5 अंक आहेत आणि खाली 2 शून्य आहेत. मग याचा अर्थ काय? खाली शून्य कमी आहेत, वर अंक जास्त आहेत. नियम आपल्याला असं सांगतो की ती संख्या लिहा. ही आपण संख्या लिहिली आणि जेवढे शून्य आहेत, 2 शून्य आहेत, तर उजवीकडून तेवढे अंक सोडायचे. बघा, हा एक अंक, हा दुसरा अंक, 2 अंक आपण सोडले आणि त्याच्या आधी आपण दशांश चिन्ह दिलं तर आपल्याला दशांश अपूर्णांक मिळतो 512.50. बघा, इथं बऱ्याच वेळा काय होतं मित्रांनो, वाचताना आपण डायरेक्ट असं वाचतो 512.50, पण ही वाचनाची योग्य पद्धत नाही. दशांश अपूर्णांक वाचनाची योग्य पद्धत काय? 512.50 या पद्धतीने आपण याचं वाचन करू शकतो. आता तुम्ही एक सोडवा बरं. हा, हे गणित तुम्ही सोडवा. 5138/1000. हा, कोण सोडवा पटकन. बघा, वर संख्या किती आहेत आणि खाली शून्य किती आहेत यानुसार आपल्याला ते संख्या लिहायच्या आहेत. बघा, वर किती अंक आहेत? हा, कुणी सोडवलंय? हा, अगदी बरोबर. काय करावं लागलं इथं आपल्याला? खाली शून्य आहेत 3 आणि वर अंक आहेत 4. तर याचा अर्थ काय करावं लागेल आपल्याला? जेवढे शून्य आहेत तिकडून उजवीकडून 3 अंक सोडायचे. 1 2 3, कारण 3 शून्य आहेत ना, आणि दशांश द्यायचा. तर काय मिळालं आपल्याला दशांश अपूर्णांक? 5.138. 5 दशांश चिन्ह 138 अशा आपल्याला या ठिकाणी दशांश अपूर्णांक प्राप्त होतो. तर बघा, आहे की नाही सोपं? अगदी सोप्या पद्धतीने आपण हा व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं हा नियम पहिला आपण आता शिकलो. नियम दुसरा बी तितकाच इंटरेस्टिंग आहे. चला आपण आता नियम दुसरा पाहूयात. बघा, आता नियम दुसऱ्यामध्ये काय फरक आहे बघा. नियम दुसरा मी वाचतो या ठिकाणी. अंशस्थानी छेदस्थानातील शून्य इतकेच अंक असतील तर अंशस्थानच्या संख्येच्या आधी दशांश चिन्ह देऊन पूर्णांकाच्या जागी शून्य लिहावे. बघा, समजून घेऊ आपण. पहिलं गणित बघा. पहिलं गणित आहे 7/10. नियम काय सांगतो आपल्याला? अंश किती आहे? 7, छेद किती आहे? 10. आता इथं शून्य आहे 1 आणि वर अंक सुद्धा एकच आहे. याचा अर्थ काय? की अंशस्थानी छेदस्थाना इतकाच अंक आहे. छेदस्थानी शून्य किती? 1. अंशस्थानी संख्या किती आहे? तर एकच. तर यावेळेस काय करायचं? तर अंशस्थानच्या संख्येच्या आधी दशांश चिन्ह द्यायचं. हे बघा, आणि त्या चिन्हाच्या पूर्णांकाच्या जागी आपल्याला शून्य लिहायचे. या पद्धतीने आपण हे रूपांतर करू शकतो. याला वाचायचं कसं? 0.7. बघा, पहिलं तुमच्या लक्षात आलं असेल. दुसरं एक आणखीन तुम्हाला समजण्यासाठी देतो मी. दुसरं गणित बघा. दुसरं आहे 54/100. बघा, आता इथं सोपं आहे का नाही? मला सांगा, खाली शून्य किती आहेत छेदाला? छान, 2 शून्य आहेत. आणि वर अंशस्थानी किती अंक आहेत? 2 आहेत. अगदी बरोबर. मग आता काय करायचं? ती संख्या लिहायची. ही 54 ही संख्या लिहिली आपण.
आणि आपल्याला काय करायचंय, त्या 54 संख्येच्या आधी दशांश चिन्ह द्यायचंय, ते आपण दिलं. आणि त्या दशांश चिन्हाच्या आधी म्हणजे पूर्णांकाच्या जागी आपल्याला कोणतं अंक वापरायचा आहे, 0. अगदी बरोबर. मग आता काय झालं, 54/100 याचं जर दशांश अपूर्णांकामध्ये आपण रूपांतर केलं तर ते किती येतं, 0.054. या पद्धतीने आपण या पूर्णांकाचं रूपांतर करू शकतो. आता तुम्हाला एक गणित देतो मी, लिहा बरं पटपट आपल्या वहीमध्ये. ते गणित आहे 725/1000. हा कोण सोडवतो पटकन सांगा, उत्तर किती आलं. हा अगदी बरोबर, उत्तर येत आहे 0.0725. कसं केलंय आपण हे बघा, वर किती अंक आहेत, 3 अंक आहेत, खाली किती शून्य आहेत, 3 शून्य आहेत. आणि मग इथं काय केलं आपण, ही संख्या लिहिली आणि 3 शून्य असल्यामुळं या 3 अंकाच्या आधी आपण दशांश चिन्ह दिलं आणि त्याच्या आधी पूर्णांक म्हणून 0 हा आकडा लिहिला. हे झालं या संख्येचं दशांश अपूर्णांकामधील रूपांतर, 0.725. वा, खूप छान, तुम्ही चांगल्या पद्धतीने गणित सोडवलंय. हा झाला नियम क्रमांक 2. आता नियम क्रमांक 3 आपण पाहूयात की नियम क्रमांक 3 मध्ये काय नियम आहे आणि त्यानुसार आपण कशा पद्धतीने त्या व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये करू शकतो. बघा, पहिला नियम पाहिला, दुसरा नियम पाहिला, आता तिसरा नियम जरा नीट समजावून घेऊ आपण. सोपा आहे हा सुद्धा नियम. बघा, अंशस्थानी छेदस्थानातील शून्यापेक्षा कमी अंक असतील तर अंशाच्या आधी काही शून्य देऊन एकूण अंक छेदातील शून्यांच्या संख्ये एवढे करावेत. ते आधी दशांश चिन्ह लिहावे व पूर्णांकाच्या जागी 0 लिहावे. समजून घेऊ, सोपं आहे सुद्धा. पहिलं गणित बघा, 8/100 असं एक आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे. याचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये करायचं आहे. आता नियम काय सांगतो बघा, अंशस्थानी शून्यापेक्षा छेदातील शून्यापेक्षा कमी अंक आहेत, खाली शून्य किती आहेत, 2. अगदी बरोबर. आणि वर अंक किती आहे, 1. याचा अर्थ काय, शून्यांची संख्या जास्त आहे पण अंशस्थानी अंकांची संख्या कमी आहे. अशा वेळी काय करायचं, अंश लिहिला आपण, किती अंश, 8. आणि शून्यांच्या संख्ये इतके आपल्याला शून्य द्यावे लागतील. आता इथे एकूण किती शून्य आहेत, 2. म्हणून इथं अंक तर एकच आहे, म्हणून इथं 2 अंक पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक अधिकचा शून्य द्यावा लागेल, त्याच्यानंतर दशांश चिन्ह द्यावं लागेल आणि पूर्णांकाच्या जागी 0 लिहावं लागेल. या पद्धतीने आपण 8/100 याचं रूपांतर 0.08 या दशांश अपूर्णांकामध्ये करू शकतो. दुसरं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, ते एक मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा, काय उदाहरण, 8/1000. इथं बी नियम बघा काय सांगतो, अंशाच्या आधी आपल्याला किती शून्य द्यावे लागतील बरं, कोण सांगतं मला, अंशाच्या आधी किती शून्य द्यावे लागतील. तर बघा, एक अंक इथं ऑलरेडी आहे, शून्य किती आहेत सगळे, 3. याचा अर्थ आपल्याला 2 शून्यांची जागा भरून काढायची आणि म्हणून इथं आपल्याला 2 शून्य द्यावे लागतील आणि त्याच्या आधी दशांश चिन्ह द्यावं लागेल आणि 0 पूर्णांक म्हणून लिहावं लागेल. आणि हे रूपांतर होतं 0 पूर्णांक किंवा 0.008. तर या पद्धतीने तुम्ही हे गणित सोडू शकता. एक गणित मी तुम्हाला देतो बघा, 5/10,000 असं एक गणित मी तुम्हाला दिलेलं आहे. चला पटकन सोडवा बरं हे गणित. 5 अंश आहे आणि छेद 10,000 आहेत, खाली 0 4 आहेत आणि वर अंश 5 आहे. हा काय उत्तर येईल रे, अगदी बरोबर. बघा उत्तर कसं काढलं, या ठिकाणी पहा, एकूण शून्य आहेत 4, हा आकडा आपण लिहिला इथं 5. आता एक शून्य जागा 5 ने घेतली, आता उरले 3 शून्य. याचा अर्थ या 5च्या आधी आपल्याला किती शून्य द्यावे लागतील, 3 शून्य द्यावे लागतील. अगदी बरोबर. आणि त्याआधी दशांश चिन्ह आणि पूर्णांक म्हणून 0, म्हणजे 5/10,000 याचं रूपांतर कसं आलं, 0.0005. या पद्धतीने आपण हा तिसरा नियम अभ्यासला आहे. मला असं वाटतं या तिन्ही नियमामध्ये
तुम्हाला कुठलंही गणित दिलं तर तुम्ही अगदी अचूकपणे सोडू शकता आणि तुम्ही मला करूनही दाखवलंय, त्यामुळे तुम्ही निश्चितपणे 3 नियम समजून घेऊ शकता. आता या पाठातला जो शेवटचा मुद्दा आहे तो आपण आता पाहणार आहोत. बघा, आतापर्यंत आपण काय काय पाहिलंय. सगळ्यात पहिलं आपण संख्या रेषेवर दशांश अपूर्णांक कसा दाखवायचा. त्यानंतर आपण पाहिलं व्यवहारी अपूर्णांकाचे रूपांतर दशांश अपूर्णांकात करताना 3 नियम कसे वापरतात. आणि यातला शेवटचा भाग असा आहे की दशांश अपूर्णांकच आता आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. आता बघा, पहिला अपूर्णांक इथे दिलेला आहे तो आहे 26.4. याचं रूपांतर आपल्याला दशांश व्यवहारी अपूर्णांकामध्ये करायचं आहे. आतापर्यंत आपण काय केलं, व्यवहारीचं दशांश मध्ये केलं. आता आपल्याला दशांश रूपांतर व्यवहारी मध्ये करायचंय. मग यासाठी नियम 1, तो नियम काय बघा. अशा वेळेस दशांश चिन्हाचा विचार न करता मिळालेली संख्या व्यवहारी अपूर्णांकाच्या अंशस्थानी लिहितात. आता बघा, इथे दशांश चिन्हाचा विचार करायचा का नाही. मग दशांश चिन्हाचा विचार न करता कोणती संख्या मिळते बरं आपल्याला. अगदी बरोबर, 26.4. याचा दशांश चिन्ह जर आपण काढून घेतलं तर आपल्याला संख्या मिळते 264. छान. आता ही संख्या मिळाली. पुढे काय सांगितलं बघा, व छेदस्थानी 1 अंक लिहायचा. ठीक आहे, छेदस्थानी आपण 1 अंक लिहिला आणि दिलेल्या संख्येतील दशांश चिन्हाच्या पुढे जेवढे अंक असतील तेवढी 0 1च्या पुढे लिहितात. आता दिलेली संख्या म्हणजे 26.4. दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत रे. 1च अंक आहे. अगदी बरोबर. आणि जेवढे अंक दशांश चिन्हानंतर असतील तेवढे 0 आपल्याला लिहायचे. आणि म्हणून दशांश चिन्हानंतर 1 अंक असल्यामुळं इथे 0 किती येतील, 1च येईल. अगदी बरोबर. आणि म्हणून या 26.4 या दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारीमध्ये काय आलं, 264/10. आहे ना सोपं समजायला. चला आणखी एक तुम्हाला मी समजावून सांगतो. बघा, आणखी एक दशांश अपूर्णांक घेऊ आपण, 0.04. बघा, हा एक दशांश अपूर्णांक दिसतोय तुम्हाला. आता याचं रूपांतर आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये करायचंय. नियम काय की दशांश चिन्हाचा विचार करू नका. दिला विचार आपण सोडून आणि संख्या लिहून टाका. किती संख्या आहे, 4. अगदी बरोबर. आणि पुढे काय सांगितलंय, छेद किती लिहायचा, 1. अगदी बरोबर. आता काय सांगितले परत, दशांश नंतर किती अंक आहेत ते मोजा. आता बघा, दशांश नंतर किती अंक आहेत, 2 अंक आहेत. मग तेवढे 0 या 1च्या पुढे द्यायचे आणि आपल्याला कोणता अपूर्णांक मिळाला, 4/100. तर या पद्धतीने आपण दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकामध्ये करू शकतो. आता तुम्ही एक सोडवा बरं. हे सोडवा, 19.315. सोडवा पटकन. कोण सोडवतो बघू आपण. काय आलं रे उत्तर. अगदी बरोबर. काय करावं लागलं आपल्याला बघा, पहिल्यांदा काय करावं लागलं, ही पूर्ण संख्या जशा तशी लिहायची. दशांश चिन्हाचा विचार न करता ती लिहिली आपण. मग ती संख्या काय होते, 19,315. अगदी बरोबर. नंतर छेदस्थानी किती लिहायचं, 1. आणि त्यानंतर दशांश नंतरच्या संख्या मोजा, अंक मोजा, 1 2 3. तेवढे 0 याच्या पुढे द्यायचे. तर आपल्याला काय मिळालं, 19,315/1000. म्हणजे या पद्धतीने आपण दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो. म्हणजे तुम्हाला आता कुठलीही उदाहरणं दिली तरी त्यानुसार तुम्ही या सगळ्यांचं रूपांतर त्या पद्धतीने करू शकता. आता मित्रांनो, आज आपण काय शिकलो यावर एकदा नजर टाकूयात. बघा, आज आपण सगळ्यात पहिल्यांदा संख्या रेषेवर कसा दशांश अपूर्णांक दर्शवायचा हे शिकलो. तुम्ही ते अगदी सहज पद्धतीने केलं. त्यानंतर आपण व्यवहारीचं रूपांतर दशांश मध्ये करताना कोणते 3 नियम वापरतात ते 3 नियम आपण शिकलो. आणि आता आपण दशांश रूपांतर व्यवहारीमध्ये करताना कशा पद्धतीने करतात ते आपण शिकलो आहोत. आणि मला खात्री आहे हे तुम्हाला समजलंय ना. अगदी बरोबर. कारण तुम्ही ज्या पद्धतीने मला उत्तरं दिलीत, तुम्ही ज्या पद्धतीने गणित सोडवलीत, यावरून माझ्या लक्षात आलंय की तुम्हाला हा घटक अगदी चांगल्या पद्धतीने समजलेला आहे. आता तुम्हाला मी काही सरावासाठी प्रश्न देणार आहे.
ते प्रश्न आपल्या वहीत आपण लिहून घेऊयात. बघा बरं, हे प्रश्न तुम्हाला जमतात का? हा, चला पटापट आपल्या वह्या काढा, पेन काढा. आणि तुम्हाला मी सरावासाठी एक 2 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. पटकन हे प्रश्न आपल्या वहीमध्ये आपण लिहून घेऊयात आणि बघूयात कोण बरोबर लवकर दाखवतं. पहिला प्रश्न काय आहे? आपला पहिला प्रश्न आहे, व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. बघा, हे काही अपूर्णांक या ठिकाणी दिलेले आहेत, त्या पद्धतीने आपण त्याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, खालील दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक रूपात लिहा. चला पटापट हे तुम्ही आता प्रश्न सोडायला सुरुवात करा आणि कोण मला पटकन दाखवतं ते मी पाहतो. जो मला पटकन दाखविल त्याला आपण बक्षीस म्हणून एक पेन भेट देणार आहोत. चला चला बरं पटकन. ठीक आहे. हा, तर मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी सराव करा. हा जो तुम्हाला मी 2 या ठिकाणी उदाहरणं दिली होती, या 2 प्रश्नांमधली एकूण 5 आणि 4 उदाहरणं तुम्ही सोडवलेली आहेत. अगदी अचूक पद्धतीने सोडवलेली आहेत. पण तरी या पहिल्या उदाहरणांमध्ये, पहिल्या प्रश्नामध्ये जी 5 उदाहरणं आहेत, यामधल्या एका प्रश्नाच्या बाबतीमध्ये अनेकांची अडचण त्या ठिकाणी मला दिसून आली. म्हणून आपण 5वं जे उदाहरण आहे 36/40 या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं ते आपण आता पाहूयात. बघा, लक्ष द्या. अंश आहे 36 आणि छेद आहे 40. आतापर्यंत आपण मागच्या उदाहरणामध्ये काय केलं, तर छेद 10च्या पटीत करण्यासाठी कधी 5 ने गुण, कधी 2 ने गुण, कधी 25 ने गुण, अशा पद्धतीने आपण त्याचं रूपांतर करत आलो. पण नेहमीच गुणाकार पद्धतीने तसं करायचं का? तर असं काही नाही. आपला छेद समान करायचा असेल तर आपण भागाकार सुद्धा करू शकतो. मग आता या 40चा छेद जर 10 करायचा असेल तर आपल्याला 40 कितीने भागावं लागेल सांगा बरं? अगदी बरोबर, आपल्याला 4 ने भाग द्यावा लागेल. म्हणजे जर आपण 40ला 4 ने भाग दिला तर 4 10 40, म्हणजे छेद होतो 10. आणि पुन्हा छेदाला 4 ने भाग दिल्यामुळं अंशाला सुद्धा आपल्याला 4 ने भाग द्यावा लागेल. मग हे कसं होतं बघा, याला मांडणी कशी करायची? छेदाला अगोदर आपण 4 ने भाग देऊ, 40 भागिले 4, आणि अंशाला बी 4 ने भाग देऊ, 36 भागिले 4. आता सोपं झालंय, लक्ष द्या. 4 ने 40 ला भाग दिला, छेदाला 4 10 40. म्हणजे आपल्याला जे पाहिजे होतं, आपल्याला छेद 10 पाहिजे होता किंवा 10च्या पटीत पाहिजे होता, तो आपण गुणाकार न करता भागाकाराने छेद 10 आला. आणि नंतर वर आपला अंश आहे 36, त्याला 4 ने भाग दिला, 4 9 36. अगदी बरोबर. आता हा आपला एक सुटसुटीत व्यवहारी अपूर्णांक आलेला आहे. आता छेद 10 असल्यामुळं ह्याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करणं सोपं आहे. काय होईल याचं रूपांतर? कोण सांगतं मला? हा सांगा. अगदी बरोबर, 9/10 याचं जे रूपांतर होईल ते होईल 0.9. बघा, म्हणजे इथं आपण जी या सगळ्यामध्ये पद्धत पाहिली, या पहिली 4 उदाहरणाची होती, ही सगळी गुणाकाराची होती. इथं 25 ने गुण, इथं 2 ने गुण, इथं 125, इथं 5, इथं गुणाकार केला आपण या पहिल्या 4 मध्ये. पण त्याच्या पलीकडे जाऊन भागाकार पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो? व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये करू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, 36/40 या व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश रूप काय आहे? तर 0.9. मला वाटतं आता कुणालाही काही अडचण नसावी. ओके, सगळ्यांच्या संकल्पना ही क्लिअर झाली. आता काही अडचण आहे? नाही ना? ठीक आहे. आता हे झालं पहिल्यातलं हे उदाहरण. दुसऱ्यातलं एक उदाहरण आपण घेऊयात. बऱ्याच जणांचं मला असं लक्षात आलं की हे दुसरं उदाहरण चुकलंय. कारण मी पाहिलं बऱ्याच जणांचं उत्तर, तेव्हा असं लक्षात आलं की तुमचं यातलं दुसरं उदाहरण चुकलेलं आहे. आता ते एकदा आपण समजावून घेऊ. इथं काय सांगितलं होतं आपल्याला? दशांशाचं रूपांतर व्यवहारीमध्ये करायचे. आता इथं अगोदर लिहून घेतो मी. काय बघा, उदाहरण काय? 0.007 असा हा आपल्याला दशांश अपूर्णांक दिलेला आहे. आता नियम तुम्ही सगळ्यांनी अभ्यासले आहेत. 3 नियम आपण पाहिले. आता बघा, असं असताना काय करावं लागतं सांगा अगोदर? कोण सांगतं मला? हा, अगदी बरोबर. काय करावं लागलं आपल्याला? अगोदर
दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही आणि जी संख्या आहे ती संख्या लिहून घेणे. आता मला सांगा, दशांश चिन्हाचा विचार केला नाही तर संख्या उरली कोणती? तर फक्त 7. ती संख्या आपण इथं अंशस्थानी लिहिली. बरोबर आहे. आता त्यानंतर काय सांगितलंय? छेदस्थानी किती घ्यायचा? ती संख्या अंशस्थानी लिहायची आणि छेदस्थानी घ्यायचा 1. तो आपण घेतला. आणि आता आपल्याला काय मोजायचंय? तर दशांश चिन्हानंतर एकूण किती अंक आहेत ते पहा. तर इथं एकूण तुम्हाला किती दिसत आहेत? 1, 2 आणि 3. तर तेवढे शून्य आपल्याला 1च्या पुढे द्यायचे आहेत. म्हणजे बघा काय होईल आता? हे 3, इथं 3 शून्य दिली, 1, 2 आणि 3. म्हणजे आपला जो दशांश अपूर्णांक होता 0.007, याचं जेव्हा आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचंय तेव्हा त्याचं कसं झालं? 7/1000. म्हणजे या पद्धतीने आपण हे बाकीचंही तुम्ही अगदी अचूक पद्धतीने सोडवलं. पण इथं बऱ्याच जणांना अडचण आल्यामुळं हे एक उदाहरण मी आपल्याला समजावून दिलेलं आहे. मला असं वाटतं आता तुम्हाला दशांश अपूर्णांकावरील कोणतंही उदाहरण दिलं, व्यवहारीचा दशांश करा किंवा दशांश व्यवहारी करा, तर या पद्धतीने तुम्ही सगळ्या प्रकारची उदाहरणं सोडवू शकता. पुढच्या पाठामध्ये आणखीन इंटरेस्टिंग गोष्ट आपण शिकणार आहोत मित्रांनो. आज आपण दशांश अपूर्णांकावरच्या काही कृती शिकलो, पण पुढचा जो पाठ आहे आपला त्यामध्ये आपण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा आणि दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण शिकणार आहोत. त्यामुळं आता याचा सराव करा आणि पुढच्या पाठासाठी सज्ज राहा. तर आपण आज याच ठिकाणी थांबूयात. तुम्हाला निश्चितपणे आजचा घटक अतिशय चांगल्या पद्धतीने समजला असेल. चांगला अभ्यास करा, चांगला सराव करा. पुन्हा एकदा नवीन घटकासह आपण नवीन ऊर्जेने, नवीन आनंदाने पुन्हा एकदा हा घटक शिकायला एकत्र येऊयात. त्यामुळे आज इतकंच. धन्यवाद. नमस्कार.